नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे प्लांटेशनचा व्हिडिओ. तर आत्ता जून महिना सुरू झालेला आहे आणि पावसाळा तोंडावर आलेला आहे, म्हणून मी असा विचार केला की प्लांटेशन करायला पाहिजे. म्हणून मी काही कटिंग्स आणलेल्या आहेत. त्या मी कटिंग्स लावणार आहे आणि त्या कशा लावणार आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे प्लांटेशन कसं करतात किंवा झाडं कशी लावतात त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे माझं जर व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे काही टिप्स असतील किंवा काही गोष्टीची इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही मला गाईडसुद्धा करू शकता. तर सगळ्यात पहिले मी एक पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ही सॉईल टाकून घेतलेली आहे. ही सॉईल जी आहे ती नॉर्मल सॉईल आहे, जी आपल्याला नर्सरीमध्ये कुठेही अवेलेबल असते. ती सॉईल मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे कोलियसचं कटिंग मी आता ग्रो करणार आहे. मी असं ऐकलं होतं की कोलियसचं कटिंग पटकन ग्रो होतं, त्यामुळे मी कोलियस लावण्याचा विचार केला. त्यानंतर त्याचबरोबर मला आणखी काही कटिंग्स लावायचे आहेत. त्यातल्या काही कटिंग्सची नावं मला माहिती नाही आहेत, तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की त्यांची नावं काय आहेत. कारण मी ती कटिंग जस्ट आणली आणि ती मला ग्रो करायची आहे. त्याच्याबद्दल कुठलीच इन्फॉर्मेशन मला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करत आहे. जर मला या कटिंग्स ग्रो करता आल्या तर नक्कीच आणखी मी प्लांटेशन करण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओमध्ये बघू शकता असे काही छोटे पॉट्स माझ्याकडे अवेलेबल होते, जे छोटे प्लास्टिकचे पॉट आहेत. त्याच्यामध्ये मी सॉईल टाकून घेतली आणि याच्यामध्ये मी आता काही ज्या कटिंग्स आणलेल्या आहेत त्या ग्रो करणार आहे. ही माझी सुरुवातच असल्यामुळे मी खूप काही मोठे पॉट्स किंवा काही जास्त गोष्टी आणण्याचा विचार केलाच नाही, कारण मला मुळात हे जमणार आहे का नाही हेच मला माहिती नाही. जर माझ्याच्याने ते झालं किंवा मला त्या गोष्टीत यश आलं तर नक्कीच मी आणखी प्लांट ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ही माझी जस्ट सुरुवात आहे. तर बघू शकता आता सगळे हे पॉट्स जे आहेत ते भरून झालेले आहेत आणि याच्यामध्ये मी आता त्या कटिंग्स लावणार आहे. त्या ज्या कटिंग होत्या त्या मी आदल्या दिवशी आणून ठेवलेल्या होत्या आणि त्या सुकून जाऊ नयेत म्हणून मी एका ग्लासमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये त्या कटिंग ठेवलेल्या होत्या. तर त्या कटिंग मी आत्ता लावणार आहे आणि त्याचाच व्हिडिओ मी तुमच्याशी आत्ता शेअर करत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर बघू शकता ही जी कटिंग आहे या कटिंगचं नाव मला माहिती नाही. हा प्लांट कोणता आहे त्याचं नाव मला माहिती नाही. तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगता आलं तर तुम्ही नक्कीच मला सांगा. तर बघू शकता आपलं एक कटिंग लावून झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं हे जे कटिंग आहे त्याचं सुद्धा नाव मला माहिती नाही. याला छोटी छोटी अशी पानं असतात आणि ते घरात लावणं शुभ असतं असं मी ऐकून होतो. त्यामुळे मी त्याची एक कटिंग आणलेली होती
आणि बाकी काही ज्या कटिंग होत्या त्या मनी प्लांटच्या होत्या. तर ह्या कटिंग्स मी आता ह्या दोन्ही पॉटमध्ये लावणार आहे. खरं तर प्लांटेशन करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्याची खूप आपल्याला केअर घ्यावी लागते. त्याची खूप मेंटेन करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपल्याला माहीत असली पाहिजे, नाहीतर मग ते प्लांट जगत नाहीत. तर हे थोडं कठीण असतं, पण ट्राय करायला काहीच हरकत नाही. हळूहळू आपण त्या गोष्टी शिकत जातो आणि त्या गोष्टी शिकल्यानंतर मग हळूहळू आपल्याला त्याच्याबद्दल एक गोष्टीची माहिती झाल्यानंतर आपल्याला ती गोष्ट करण्यामध्ये आवड निर्माण होते आणि मग त्या गोष्टी आपण बरोबर करून घेतो. तर माझ्यासाठी ही सुरुवात आहे. मला याच्यामध्ये यश आलं तर मी नक्कीच हे पुढे कंटिन्यू करणार आहे. आणि आपण प्रत्येकाने सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्यासाठी नेचर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला जो श्वासोच्छ्वास आपण करतो किंवा आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो तो डेफिनेटली नेचरकडूनच मिळतो. तर आपण ज्या गोष्टी नेचरकडनं मिळतात त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. म्हणून प्रत्येकाने प्लांटेशन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण ते प्रत्येकाला शक्य होईल हे सांगू शकत नाही. काल आपण बघतो की पाहिजे तेवढी जागासुद्धा कोणाकोणाला अवेलेबल नसते. आजकाल फ्लॅट सिस्टीममुळे आपल्याला तेवढ्या जागा अवेलेबल नसल्यामुळे आपण तेवढं इच्छा असली तरी करू शकत नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करावं. तर इथे बघू शकता तुम्ही हे एक मडकं होतं, त्याच्यामध्ये मी आता हे मनी प्लांटची कटिंग लावणार आहे. मनी प्लांटच्या ॲक्च्युली माझ्याकडे दोन वेगळ्या कटिंग होत्या. एक प्लेन ग्रीन कलरची होती आणि दुसरी जी होती ती व्हाईट आणि ग्रीन अशा शेडमधली कटिंग होती. तर याच्यामध्ये मी जी डबल शेडची कटिंग होती ती मी याच्यामध्ये ग्रो करणार आहे आणि ती प्लेन जी होती ती मी एका छोट्या पॉटमध्ये लावलेली आहे. तर ह्या प्लांटचं पुढे काय झालं किंवा हे प्लांट ग्रो झाले की नाही याच्याबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा. मी त्याबद्दल व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि मग आता हे सगळे प्लांटची कटिंग लावल्यानंतर मी याला पाण्याचा स्प्रे मारून घेणार आहे. कारण कटिंग लावल्यानंतर ती ग्रो होण्यासाठी त्या सॉईलमध्ये पाण्याची आवश्यकता असते, त्याच्याशिवाय प्लांट ग्रो होणार नाही. म्हणून मी आता पाण्याचा जो स्प्रे आहे तो प्रत्येक त्या पॉटला मारून घेणार आहे. तुम्हाला पण जर प्लांटेशन करायचं असेल तर हाच सीझन आहे. या सीझनमध्ये तुम्ही नक्कीच प्लांटेशनला सुरुवात करू शकता. कारण पावसाळ्यामध्ये ज्या कटिंग्स लावतात ते पटकन येतात आणि तो एक सीझन असतो असं म्हणू शकतो आपण प्लांटला ग्रो करण्याचा. तर तुम्हाला जर इच्छा असेल प्लांटेशन करायची तर तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता या जून महिन्यापासून. तर तुम्ही बघू शकता या सगळ्या प्लांट्सला मी पाण्याचा स्प्रे मारून घेतलेला आहे. आणि हे प्लांट शक्यतो जिथे सूर्यप्रकाश जास्त येतो किंवा दिवसातून एकदा तरी त्या प्लांटला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी तुम्ही हे प्लांट ठेवायचे आहे. जर तुम्ही ते सावलीत ठेवले तर कदाचित त्याची वाढ होणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे 6 प्लांट इथे लावलेले आहेत. त्याच्यापैकी मी तुम्हाला जे नवीन प्लांट आहे त्याबद्दल माहिती विचारली होती, त्याची तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर समोर जे दिसतंय ते कोलियस आहे, ते त्याबद्दल मला माहिती आहे. पण समोर जे दिसत आहेत 2 आणि 3 नंबरचं त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही ते प्लांट कोणते आहेत.
तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की